तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला डी. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 2 मधला डी काय दिलेला आहे बघा. इफ tan x इक्वल्स टू 5/6 अँड tan y इक्वल्स टू 1/11. ठीक आहे. शो दॅट x प्लस वाय इक्वल्स टू π/4. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, x प्लस वाय इक्वल्स टू π/4 प्रूफ करायचं आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे, tan x इक्वल्स टू 5/6 अँड tan y इक्वल्स टू 1/11. ठीक आहे. तर मग बघा आता याचं सोल्युशन कसं येईल. तर सगळ्यात पहिले बघा आपल्याकडे गिवन काय काय. तर आपल्याकडे गिवन दिलेलं आहे tan x प्लस tan y, सॉरी tan x आणि tan y चे व्हॅल्यू दिलेले आहे. ठीक आहे. तर बघा मग इथं सोल्युशन गिवन tan x इक्वल्स टू 5/6 and tan y equals to 1/11 सॉरी. ठीक आहे. मग बघा आपल्याकडं tan a प्लस बी चा फॉर्म्युला आहे काय. आता बघा tan a प्लस बी चाच फॉर्म्युला काय यूज करायचं, कारण की इथं x प्लस वाय आलं पाहिजे. ठीक आहे. मग इथं बघा आपल्याकडं tan a प्लस बी चा फॉर्म्युला आहे. मग tan a प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, tan a प्लस tan b प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. आता a म्हणजे काय आहे, x आहे. ठीक आहे. मी इथं लिहितो a ॲज अ x अँड b ॲज अ y. मग बघा a च्या जागेवरती x पुट केलं आणि y च्या जागेवरती जर b पुट केलं, तर b च्या जागेवरती जर y पुट केलं, तर फॉर्म्युला काय होईल बघा, tan x प्लस y इक्वल्स टू tan x प्लस tan y अपॉन 1 मायनस tan x इंटू tan y. ठीक आहे. आता tan x म्हणजे काय 5/6 आणि tan y म्हणजे काय 1/11. ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू पुट करायची. मग इथं लिहायचं 5/6 प्लस 1/11 अपॉन अपॉनला काय दिलेलं आहे 1 मायनस 5/6 इंटू 1/11. ठीक आहे. आता आपल्याला काय आहे की सॉल्व करायची. बघा वरती काय आहे की 5/6 प्लस 1/11. मग आता 5/6 आहे 1/11 आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम नाही. डिनॉमिनेटर सेम करायला काय करायला लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 11 इंटू 5 बघा 11 इंटू 5 अपॉन सॉरी इथं मध्ये येणार प्लस. आता 1 इंटू 6 म्हणजे इथे येणार 1 इंटू 6. ठीक आहे. डिवाइड बाय आता इथं होल डिवाइड बाय 6 इंटू 11 अपॉन बघा आता इथं न्यूमरेटरचं झालं. ठीक आहे. आता डिनॉमिनेटरला, तर डिनॉमिनेटरला काय काय येणार बघा. आता इथं काय यांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे इथं येणार आहे 1 मायनस आता 5 1 5 आणि 6 गुणिले 11 म्हणजे ते येणार आहे 66. ठीक आहे. तर बघा आता इथं नेक्स्ट स्टेपमध्ये 5 गुणिले 11 काय होतं 55 होतं प्लस 6 1 6 अपॉन 6 इंटू 11 66. ठीक आहे. आणि इथं काय होणार डिवाइड बाय आता बघा इथं काय याचं न्यूमरेटर 66 डिनॉमिनेटर 66 आहे. इथं याचं काय 1चा डिनॉमिनेटर 1च आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 66 मायनस 5 अपॉन हा पुन्हा 66. ठीक आहे. आता इथं बघा इथं जर बघितलं तुम्ही तर दोन्ही न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर पण 66 आहे आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर पण 66 आहे. म्हणजे ते काय होणार कॅन्सल होणार दोघं पण. ठीक आहे. तर पुढच्या स्टेपमध्ये मी लिहितो इथं बघा इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे.
तर बघा tan x प्लस वाय, एक मिनिट, ठीक आहे, tan x प्लस वाय इक्वल्स टू, इथं बघा 55 प्लस 66, 55 प्लस 6 किती झाले, 55 प्लस 6 ते किती येणार, 61 अपॉन 66, ठीक आहे, अपॉन आधी इथं 66 मायनस 5 ते पण किती येणार, 61 येणार अपॉन 66. बघा हे दोघं पण काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे वरती पण 1 अपॉन 66 आहे, इथं पण सॉरी 61 अपॉन 66, इथं पण 61 अपॉन 66, म्हणजेच काय की tan x प्लस वाय, tan x प्लस वाय इक्वल्स टू 1. आता बघा आपल्याला हा tan x प्लस वाय इक्वल्स टू 1 आलं, हा जर tan आपण इकडे आणलात काय होणार, tan इनवर्स होणार, ठीक आहे, म्हणजेच x प्लस वाय इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1. मग tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे काय, किती अँगलला टॅनची व्हॅल्यू 1 आहे, तर बघा tan 45 डिग्रीला जो आहे, tan 45 डिग्रीला काय येतो, 1 येतो, म्हणजेच tan काय आहे, पाय बाय 4 आहे, पाय बाय 4 म्हणजेच 45 डिग्री म्हणजेच 1 आहे, ठीक आहे. मग याच्यानुसार काय होणार इथं, x प्लस वाय इक्वल्स टू 45 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 4, ठीक आहे. मग लास्टला लिहायचं x प्लस वाय इक्वल्स टू पाय बाय 4, हेन्स प्रूव्ड, हेन्स, ठीक आहे, आपलं हे फायनल आन्सर आलं. तर बघा आपण इथं पहिले tan x आणि tan y च्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या, आपण tan a प्लस बीचा फॉर्म्युला यूज केला, इथं a ॲज अ x आहे, b ॲज अ y आहे, मग आपण a आणि b च्या जागेवरती x y ची व्हॅल्यू पुट केल्या, त्याच्यानंतर ना tan x ची व्हॅल्यू माहीत होती, tan y ची व्हॅल्यू माहीत होती, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू याच्यात पुट केल्या, कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना आपल्याला tan x प्लस वाय इक्वल्स टू 1 भेटलं, हा tan इकडे गेल्यानंतर इनवर्स झाला, x प्लस वाय इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1, tan इनवर्स ऑफ 1 म्हणजेच 45 डिग्री राहतं, म्हणजेच पाय बाय 4, म्हणजे x प्लस वाय इक्वल्स टू 45 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 4, आणि x प्लस वाय इक्वल्स टू पाय बाय 4 हे आपलं प्रूफ झालं, ठीक आहे. हा क्वेश्चन एकदम सिम्पल होता, 4 मार्कासाठी आला होता, तुम्ही जर असं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला पूर्ण 4चे 4 मार्क भेटेल, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू.